तालुक्यातील चुलबन नदी, शशीकरण नाला या नदीपात्रामध्ये 5 ते 7 रेती घाट आहेत। मागील 2 वर्षात गोंदिया जिल्ह्यात एकही रेती घाटाचे लिलाव करण्यात आले नाही। शासकीय अधिकारी पर्यावरणाचे नाव समोर करून रेती तस्करांनी साठगाठ करून संपूर्ण जिल्ह्यातील नदी नाल्यांचे पात्रातून महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा गौण खनिज उपसा सुरू केलाय। यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील रेती माफिया रेती चोरी करून बिना परवानगीने सर्रास विक्री करतात। तसेच मुरुमाची परवानगी सौंदड येथील तलावालगतची परवानगी दिली जाते, पण मुरुम उपसा तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहे। त्यात कोसमतोंडी, पांढरी, डव्वा, चिरचाडी, शेंडा, कोयलारी, खडकी, ब्राह्मणी, सडक अर्जुनी या मुरुम खोदकाम सुरू असून या पर्यावरणावर परिणाम होत नाही का? शासकीय अधिकाऱ्यांच्या उघड्या डोळ्यांनी हे दिसत नाही का? काही दिवसाआधी सौंदड पिंपरी रेती घाटावर डुग्गीपार पोलिसांनी 2 ट्रॅक्टर रेती पकडली। ट्रॅक्टर मालक अमोल अशोक मेंढे, राजेंद्र हरिश्चंद्र भेंडारकर यांचे दोन्ही ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती असून ट्रॅक्टर नंबर नाही। पोलीस यंत्रणेकडून 6,22,000 रुपये किमतीचे माल जप्त करून दोषींवर कारवाई केली गेली। वास्तविक सौंदड पिंपरी रोडावर दोन्ही ट्रॅक्टर जप्त केलेल्या मालकाचे रेती डेपो असून सौंदड गावातील 8 ते 10 ट्रॅक्टर रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी पुलालगत रेती उपसा सुरू असून मेंढे व भेंडारकर यांचे रेती डेपोवरून रात्री जेसीबीने टिप्पर भरून बायपास सुंदरी परसोडी व्हाया चारगाव देवरी डुग्गीपार पोलीस स्टेशन समोर रात्रभर रेतीचे टिप्पर जात असतात। या दोन्ही अवैध रेती डेपोवर देवरी चिचगड येथील रेती व्यावसायिकांना रेती डेपो भाड्याने दिल्याचे सांगतात आणि रात्रभर खुलेआम अवैध रेती व्यवसाय करतात। सौंदड पिंपरी पुलालगत घाटातून रेती उपसा सुरू आहे। दोन्ही जप्त केलेले ट्रॅक्टर जप्त असून सुद्धा त्याच रेती घाटावर 8-10 ट्रॅक्टर रात्रभर रेती उपसा सुरू आहे, हे यांना दिसत नाही का? रेती व्यावसायिक व पोलीस यंत्रणेच्या देवाणघेवाणात खंड पडला असावा अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। रात्रीला गौण खनिज चोरी होऊ नये म्हणून गौण खनिज चोरीला आळा बसावा यासाठी शासनाने फिरते पथक गस्तीवर असते। त्यात पोलीस पथक, महसूल पथक, वन विभाग पथक हे सर्व पथक दिवसाला गस्त केल्याने रात्रीला चोरीचे प्रमाण वाढले आहे। महसूल विभागाची कामे पोलीस विभागाला करावी लागतात। रेती चोरी, मुरुम, गौण खनिज परवाना देण्याचे काम महसूल विभागाचे असून अवैध खनिज पकडण्याचे काम महसूल विभागाचे आहे। मात्र महसूल विभाग गौण खनिज तस्करांवर कारवाई करताना दिसत नाही। लेखी स्वरूपात तक्रार करून सुद्धा महसूल विभाग गौण खनिज तस्करांना अभय देत आहे। त्यातच पोलीस यंत्रणा अवैधरित्या गौण खनिज मारणाऱ्या ट्रॅक्टर आणि चालक मालकांवर गुन्हे दाखल करताना दिसतात। मधल्या काळात फार मोठ्या प्रमाणात माहिती आम्हाला मिळाली आहे की सडक अर्जुनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती चालू आहे। तर त्या संदर्भात आम्ही सर्व तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांचे पथक नेमलेले आहे। ते रात्रीचे गस्ती घालतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात। सडक अर्जुनी तालुका हा भौगोलिकदृष्ट्या फार विस्तृत आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या इथ्यात जे रेती चोरी होते तर त्यासाठी आम्ही पथक लावले आहे। आता काल रात्री जसं मला माहिती मिळाली की आमच्याकडे रेती चोरी चालू आहे, मी स्वतः गेलो माझ्या खाजगी गाडीने आणि काल आम्ही नीलकंठ कुस्तोडे यांची एक गाडी पकडली आणि ती तहसीलला लावली। सकाळी परत आम्ही फुटाळा घाटात गेलो आणि तिथे सुद्धा एक जो रेती तस्कर आहे तर त्याची गाडी आम्ही लावून तहसील कार्यालयात डिटेन केलेली आहे। तरी आमची ही जी कारवाई आहे तर ती चालूच आहे। त्याचप्रमाणे मुरुम तस्करी संदर्भात पण आम्हाला जशी माहिती मिळते तर आम्ही त्या संदर्भात पण याच्या अगोदर पण जेसीबी आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर लावले आहे। आता काल परवा सुद्धा मी स्वतः फिरून ट्रॅक्टर लावलेला आहे। तर आम्हीचे पथक जे आम्ही नेमलेले आहे तर मोठ्या प्रमाणात आम्ही आता हे चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न करू। गाव माझा न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड, सडक अर्जुनी, गोंदिया।